ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की अश्विन आता इथे अस्मिताला बोलत असतो, तिला म्हणत असतो की उद्या तुझी सोनोग्राफीची तारीख आहे. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, खरंच अश्विन तू हे जे काही माझ्यासाठी करतोस ना त्याचा खूप फायदा होत आहे मला, असं इथे अस्मिताने म्हटल्याबरोबर इथे अश्विन म्हणत असतो, मी लक्ष ठेवणार ह्या सगळ्या गोष्टीवर आणि तुझ्यावर देखील. फक्त तू आता तुझं डोकं शांत ठेव आणि चुकीच्या माणसासोबत राहू नको आणि चुकीच्या माणसाची साथ देखील देऊ नको, असं इथे अश्विनी म्हटल्याबरोबर खरं इथे अस्मिता थोडी शांत झालेली असते. आता इथे फायदा घ्यायचा असतो तो म्हणजे प्रिया लगेच म्हणते की अश्विन आपलं ठरलं आहे ना की आपण निगेटिव्ह बोलायचं नाही, म्हणून असं का बोलतोस, असं इथे प्रियाने म्हटलं. आता इथे अश्विन म्हणतो हो हो ठीक आहे नाही बोलणार आता खरं तर यांचं बोलणं सुरू असतं तेव्हाच इथे अश्विन खरं तर इथे अस्मिताची BP वगैरे चेक करतो आणि तिला विचारपूस करत असतो की तू पाणी वगैरे चांगलं पितेस ना. तेव्हा अस्मिता म्हणते हो पिते, पण मात्र अस्मिताचा इथे जार रिकामाच असतो, त्यामुळे तो आता इथे प्रियाला भरून आणण्यासाठी दिलेला असतो. तेव्हा इथे प्रिया विचार करत असते, हा अश्विन नुसता मला काम सांगतो, माझ्यावर नुसते ऑर्डर सोडत राहतो, असं इथे मनातली मनातच म्हणून तिथनं जाते जार भरून आणण्यासाठी. आता ही प्रिया खाली आलेली असते पाणी घेण्यासाठी आणि आता ती खरंच दरवाजात उभा असते तेव्हाची इकडनं सायली आणि अर्जुनचा तिला आवाज येतो. आता इथे सायली म्हणत असते की खरं तर मला ही गोष्ट कळतच नाही की घरचे प्रियावर कसं काय विश्वास ठेवू शकतात. ती प्रत्येक वेळेस त्यांचा विश्वासघात करते, पण मात्र यांनी विश्वास का ठेवला असावा असं देखील इथे सायली म्हटलेली असते. तेव्हा इथे अर्जुन देखील म्हणतो, आपले घरचे इतके साधेत ना, ही प्रिया त्यांचा गैरफायदा नक्कीच घेईल, असं इथे अर्जुनने म्हटल्याबरोबर सायली म्हणत असते की पण काय करणार आपण, घरच्यांनी तिच्याशी नीट वागायचं ठरवलेलं आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की पूर्ण जिलेबी का कळत नाही आणि घरच्यांना आपण किती समजवण्याचा प्रयत्न करतोय मात्र त्यांना का समजत नसेल, तिचं खरं रूप कधी येते देव जाणे, असं म्हणून खरं अर्जुन इथे रागातच निघून गेलेला असतो. आता इथे प्रिया आलेली असते आणि ते प्रिया विचार करत असतात, जितके घरचे माझ्या जाळ्यात अडकतील तितकाच ह्या दोघांना त्रास होईल, पण झालाच पाहिजे. शब्बास प्रिया शब्बास, जितके घरचे माझ्या या खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवतील तेवढाच यांना त्रास होईल, असं देखील ती म्हटलेली असते. इकडे आता दुसऱ्या बाजूला अश्विन खरं अस्मिताला म्हणत असतो की तू आता खरं तर घोटघोट पाणी पित राहायचंय नेहमी आणि जेवल्यानंतर शतपावली देखील करायची आहे, आता मी निघतो हा, असंही ते अश्विनी म्हटल्याबरोबर अस्मिता म्हणत असते की तू घरातच राहणार ना, तर थांब ना आपण छान गप्पा मारूया. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो थांबला असतो, पण हल्ली तुला आमचं बोलणं कुठं ऐकायला येते, त्यामुळे हा खरं तर थांबण्यातच पॉईंट नाही, असंही ते अश्विनी म्हटल्याबरोबर अस्मिता म्हणत असते, अरे अश्विन तू तरी असा बोलू नकोस ना रे, तुमच्या सगळ्यांना सचिनचा एवढा काय त्रास होतो, असे ते अस्मिताने म्हटल्याबरोबर खरं अश्विन म्हणत असतो की त्या प्रश्नाचं देखील माझ्याकडे उत्तर आहे, पण मला आता तो विषय इथे काढायचा नाही आणि तुला त्रास देखील होऊन द्यायचा नाही, असं म्हणून तो तिथून निघून गेलेला असतो. आता इथे उभा असते ती म्हणजे प्रिया. आता प्रिया मुद्दाम सगळं हे करत असते. आता इथे खरं ती अस्मिताला म्हणत असते की अश्विनचं बोलणं जास्त मनावर लागून घेऊ नको, अगं तो तुझ्या प्रेमापोटीच असा बोलला, असे ते म्हटलेले असते. आता इथे अस्मिता उतरत असते तेव्हा देखील तिला हात देते, तिला चप्पल वगैरे घालायला देते, हे सर्व काही ती इथे मुद्दाम करत असते. आता अस्मिता तिला आणखी एकही शब्द बोललेला नसते. तेव्हा इथे प्रिया तिला म्हणत, मला माहिती आहे तुला मला बोलायचं नाही, पण तुला एक गोष्ट सांगायची, तू काही सचिनच्या बाबतीत निर्णय घेतलास ना तो चुकीचा नाही आहे अगं, कारण आपल्या जोडीदाराने आपली चूक पोटात घातल्यावर कसं वाटतं हे या घरात फक्त मलाच माहिती आहे. अगं मी खूप वेड्यासारखे वागत होते, अश्विनी मला समजून घेतलं नसतं तर काय झालं असतं, मी एकटी पडली असते ग, असं इथे प्रिया म्हणत असते. अस्मिता खरं तिच्या चेहऱ्याकडे आता इथे पाहतच असते. ती परत म्हणते, पण त्याच्या प्रेमाने मला पूर्ण बदलूनच टाकलं ग, आता हे घर तुम्ही सगळे खरंच मला खूप आपलेसे वाटतात, म्हणूनच तुला म्हणते तू देखील सचिनची साथ कधीच सोडू नको. आता हे प्रियाचं सगळं बोलणं सायलीने ऐकलेलं असतं. सायली खरं रागातच येते आणि प्रियाला म्हणत असते, प्रिया ज्या गोष्टीचा तुझा काही संबंध नाही ना त्या गोष्टीत तू पडूच नकोस. आता त्या असं सायलीने म्हटल्याबरोबर प्रिया म्हणत असते, अगं जोडीदाराला साथ देण्याचं हा काय चुकीचा सल्ला होऊ शकतो का, असंही ते प्रियाने म्हटल्याबरोबर खरं तर सायली म्हणत असतात, तुला माहीत नाही का सचिन भाऊजी कसे आहेत आणि त्यांना त्यामुळे असे चुकीचे सल्ले अजिबात देत जाऊ नको, असंही ते सायलीने म्हटलेलं असतं. तेव्हाही ते प्रिया म्हणत असते. आता ही प्रिया लगेच अस्मिताला म्हणते, खरंच अस्मिता तुला जर वाईट वाटलं असेल ना तर मला खरंच माफ कर. आता इथे सायलीला माहीत असते ही जे नाटकं, सायली म्हणत असते की तुझे नाटकं हे बंद कर, तू अशी ऐकणार नाहीस, असं म्हणून खरं तिला हाताला धरून रूमच्या बाहेर काढते आणि दरवाजा बंद करून घेते. आणि इकडे अस्मिता म्हणत असते की सायलीला एवढा राग येण्याची चिडचिड करण्याची काय गरज होती, असंही तन्वीचं सगळं काही बोलणं खरं तर होतं, असंही ते खरं तर अस्मिता स्वतःच्याच मनाशी बोलत असते. आता इकडे सायलीने खरं तर प्रियाला रूमच्या बाहेर काढलेलं असतं आणि अस्मिताकडे येऊन तिला नाश्त्याची प्लेट देत असते आणि तिला म्हणत असते की तुम्ही खरं तर प्रियाच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका, ती कधीही तोंड उघडते ना तेव्हा ती चुकीचंच बोलते, असे ते सायलीने म्हटलेलं असतं. खरं तर ती काय बोलली या बोलण्याकडे अजिबात तुम्ही लक्ष देऊ नका, तुम्ही नाश्ता करून घ्या, असं
असंही ते म्हटल्याबरोबर अस्मिता म्हणत असते की घेईल की नाश्ता करून, पण तू जा ना, मला एकटं तरी सोड, असंही ते खरं मुद्दाम म्हणत असते. तेव्हाही ते सायली म्हणत असते की हो ठीक आहे मी जाते, असं म्हणून इथनं सायली निघून गेलेली असते. आताही ते खरं तर अस्मिताला त्या तन्वीचं बोलणं थोडंसं पटलेलं असतं, त्यामुळे खरं त्या बाबतीतच ती ते विचार करत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला तन्वी रूममध्ये आलेली असते. आता खरं तरी ते प्रिया फार चिडत आणि रागातच आलेली असते. ती म्हणत असते की मी 2 शब्द काय बोलले ह्या सायलीने मला जास्त सुनावलं का, असं म्हणून चिडचिड करत असते. आता तितक्यातच तिला एक फोन येतो. आता तो फोन असतो तो म्हणजे मैनाचा. आता इथे समोरून बोलतात, बबलू मी बोलते ग, अगं काय झालं ना, घरातले जरा गहू संपले होते आणि ते बासमती तांदूळ देखील संपले होते, जरा चूर डाळ, चणा डाळ आणि थोडं थोडं काही बाकीचं सामान देखील भरायचं होतं. असंही ते म्हटल्याबरोबर इथे प्रिया म्हणत असं, मग या सगळ्यांचे पैसे देखील मीच द्यायचे का आता, असं म्हटल्याबरोबर ती मैना म्हणत असते, मग कोण देणार, हे बघ आता बबडे, आमच्या या टेलरिंगच्या धंद्यात आता पैसाच राहिला नाही बघ, तुमच्यासारख्या पुरी आता ऑनलाईन कपडे मागवतात, त्यामुळे आमच्याकडं कुणीच शिवत नाही, खरं सांगू तुला अगं पैसाच नाही राहिला, असंही ते मैनाने म्हटल्याबरोबर प्रिया म्हणत असते, दर 2 दिवसांनी खरं तर तुमच्याकडे वेगवेगळे कारणं असतात, फोन ठेवा आता, मी बघते काहीतरी, असं म्हणून प्रियाने ते फोन ठेवलेलं. आता फोन ठेवल्यानंतर खरं तर ती मोबाईलमध्ये बॅलन्स पाहते की आहे का नाही, तेव्हा ती बॅलन्स पाहते तर म्हणत असते माझं बॅलन्स तर घरात जाऊन बसले, आता काय करू, या मैना आणि सदाला तर पैसे द्यावेच लागतील, नाहीतर हे तोंड कसे बंद ठेवतील, असंही बोलत असते. त्यातच ते आलेला असतो तो म्हणजे अश्विन. काय चाललंय तुझं, एकटीच का बडबड करतेस, असंही ते अश्विनने विचारलेलं असतं. तेव्हा ते प्रिया म्हणत असते की तुला सांगू का, खरं तर मला पैशाची गरज आहे. तेव्हा ते अश्विन म्हणतो किती पाहिजे तुला, तेव्हा ते प्रिया 2 बोटं करते आणि म्हणत असते की मला 20,000 पाहिजेत. तेव्हा ती म्हणते मी सांगते तुला नेमकं कशाला पाहिजे. तेव्हा ते अश्विन तिचं बोलणं थांबवतो आणि म्हणत असतो काय गरज नाही मला सांगायची, तुला मी पैसे देऊ शकत नाही का, तू एवढं सगळं घरच्यांसाठी करते, स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतेस, त्यामुळे मी पैसे तुला देणार, असंही ते अश्विनने म्हटल्याबरोबर प्रिया फार खुश झालेली असते. आता तो म्हणतो सांग मला किती पाहिजे, टाकतो मी तुला, असं म्हणून परत ती 2 बोटं करते, 20,000 पाहिजेत असं म्हटल्याबरोबर अश्विनी तिच्या अकाउंटवर आता इथे 20,000 टाकलेले असतात. तेव्हा ते प्रिया म्हणत असते थँक्यू सो मच अश्विन, असं इथे म्हटल्याबरोबर अश्विन म्हणत असतो अगं ते नवऱ्याचं कर्तव्यच असतं की त्याच्या बायकोला कधीही काहीही कमी पडता नाही, आणि मी तर ठरवले बाबा आता मी चांगला नवरा व्हायचं. तेव्हाही ते प्रिया खरं त्याचे केस उडवत म्हणते अजून किती चांगला नवरा व्हायचा आहे तुला, अरे तू ऑलरेडी या घरातला या जगातला सगळ्यात सर्वोत्तम नवरा आहेस, असं इथे अश्विनला म्हटल्याबरोबर आता इथे अश्विन देखील प्रियाला म्हणतो. आता अश्विन खरं तर तिचे गाल ओढत म्हणतो आणि तू सुद्धा जगातील सर्वोत्तम बायको होण्याचा प्रयत्न करतेस. मम्मा डॅड पूर्ण आजी यांना आता कळून चुकले की तू जितकी वाईट त्यांना वाटत होतेस तितकी तू वाईट नाहीस म्हणून. आणि बघ आता तुला ते पूर्वीसारखं प्रेम करतील, तुला पूर्वीसारखं या घरातून प्रेम आहे, जे काही ते घरात सायली करत असतात ना ते लवकरच तुला तन्वी देखील करतील, असं इथे अश्विनने म्हटल्याबरोबर प्रिया फार खुश झालेली असते. आता इथे प्रिया देखील घरच्यांनी माझी बाजू घेतली, खरं तर हे सायली आणि अर्जुनला आवडलेलं नाही वाटतं, असं इथे प्रियाने म्हटल्याबरोबर अश्विन म्हणतो असं त्यांच्याकडे तू पूर्णपणे दुर्लक्ष कर, आता घरच्यांची तू एवढी काळजी घेतीस त्यामुळे सायली आणि अर्जुन काय करतील, असं इथे अश्विनने म्हटलेलं असतं. तू त्यांच्याकडे अजिबातच लक्ष देऊ नको, असं इथे अश्विन म्हणत असतो. खरंच तन्वी मला तुझा अभिमान वाटतो, या सगळ्या काही गोष्टी करतेस ना त्यामुळे मला खूप बरं वाटतं, असं इथे अश्विनने म्हटलेलं असतं आणि तो फ्रेश होण्यासाठी इथून निघून गेलेला असतो. आता इथनं अश्विन निघून गेलेला असतो तेव्हा इथे प्रिया विचार करत असते मनातच, पहिलं मी अश्विनला पैसे मागायचे तर किती नाटकं करायचा, किती प्रश्न विचारायचा, आता काय मी जरा घरच्यांची सेवा करायला लागली तर लगेच मला पैसे दिले त्यांनी, खरंच या सगळ्यांचा मला खूप फायदा होते, असं ती मनाशी बोलत असते आणि फार खुश झालेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर चैतन्य आणि अर्जुन केसबद्दल ऑफिसमध्ये बोलत असतात. आता इथे खरं चैतन्य बोलत असतो, मात्र अर्जुनचं इथे अजिबात लक्ष नसतं. अर्जुनच्या डोक्यात खरं तर खूप विचार असतात, जो काही इथे तन्वीचा ब्लड ग्रुप आलेला असतो AB पॉझिटिव्ह, हे ऐकलेला धक्का समज त्या गोष्टी, परत तन्वी या घरात कशा प्रकारे आली, तिने कशा प्रकारे अश्विनशी लग्न केलं, ह्या सगळ्या काही गोष्टी, जेव्हा तन्वी सुरुवातीला आमच्या घरी आली तेव्हा तुम्हाला ओळखलंस का अर्जुन, असं म्हटल्याने डॉक्टरने सगळं काही सांगितलेलं, ह्या सगळ्या गोष्टी खरं तर अर्जुनच्या डोक्यात घुमत असतात. त्याला ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून खरं टेन्शन येत असतं, ह्या सर्व गोष्टी कशा समोर आणायच्या आणि काय करायचं ह्याच गोष्टीवर त्याचा विचार असतो. आता इथे चैतन्याला कळलेलं असतं की हा कोणता विचार करतो, त्यामुळे खरं तो आवाज करतो आणि त्याला इथे जाग करतो. तेव्हा म्हणतो अर्जुन काय झालं, कोणत्या केसबद्दल बोलतोस, इतक्यातच खरं तर अर्जुनला कॉल येतो, ते म्हणजे सायलीचा. आता सायलीने फोन केला असतो त्यामुळे ती डायरेक्ट बोलायला सुरू करते, हे बघा ना ही असं कसं काय वागू शकते प्रिया, तिला लाज काही मन भावना या गोष्टी खरं तर नाहीतच, असंही ते म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणतो हो तिला ते तर नाहीच, पण तिने काय केलंय आता. तेव्हा इथे सायली म्हणत असते अहो ती अस्मिताईला म्हणाली की तुम्ही जो काही निर्णय घेतलाय ना सचिन भाऊजीसोबत तो अगदी योग्य आहे, आणि जसं मला अश्विननी माफ केलं आहे, जसं मला अश्विन सांभाळून घेतो तसंच तुम्ही सचिन
चेतन भाऊजीला देखील सांभाळून घ्या असंही ते अस्मिताला प्रिया म्हटले. हे ऐकल्याबरोबर खरं अर्जुनला फार राग आलेला असतो. तो म्हणत असतो की पोरगी जोपर्यंत आपल्या घरात आहे ना तोपर्यंत ह्या सर्व गोष्टी होणारच, पण तू हँडल कसं केलंस आज असंही ते म्हटल्याबरोबर सायली म्हणत असते मी हँडल केलं तिला बरोबर, मला तिला हँडल कसं करायचं हे चांगलंच माहीत आहे असंही ते सायली म्हटलेले असते. तेव्हाही ते अर्जुन म्हणतो असं की तू शांत हो, तू अजिबात काळजी करू नकोस, आपण बघूया ह्याच्यावर काय करायचं असं म्हटल्यानंतर ह्या दोघांनी इथे फोन ठेवलेला असतो. आता इथे खरं तर चेतनने म्हणत असतो सायली वहिनी तन्वीला प्रिया म्हणत होती हे मला माहीत होतं, पण तू देखील कधीपासून म्हणायला लागलास असंही ते चेतनने विचारल्याबरोबर अर्जुन म्हणतो हो, आता या नावानेच तिला मी हाक मारणार आहे आणि ते नाव बाकी सगळ्यांच्या आयुष्यात निघून कसं जाणार याची चांगलीच मी काळजी घेणार असंही ते अर्जुनने म्हटलेलं असतं. तरी ते चेतन याला सगळ्या गोष्टी कळलेल्या असतात. तो म्हणत असतो की एक मिनिट म्हणजे नागराजने जे काही आपल्याला कोडं घातलं होतं ते तन्वीशी कनेक्टेड आहे असं म्हणायचं आहे का तुला? तेव्हाही ते अर्जुन म्हणत असतं हो, आणि तिच्या बाबतीत एक खूप मोठी गोष्ट कळली आम्हाला, पण अजून पुरावे आल्याशिवाय आम्ही कुणालाही ही गोष्ट सांगणार नाही, पण तुझी आम्हाला मदत हवी असंही ते अर्जुनने म्हटल्याबरोबर म्हणजे तुला म्हणायचं तरी काय आहे आणि कोणत्या गोष्टी कळल्यात हे सांगतोस का मला असंही ते चेतनने म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणतोस मी सगळ्या तुला गोष्टी सांगतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर इथे कल्पना आणि सायली बोलत बसलेले असतात. तेव्हा इथे सायली म्हणत असते हे सगळं काही होळी दिवशी झालं ना? तेव्हा इथे कल्पना म्हणत असते हो अगं त्या दिवशी ती इतकी गाठ झोपली ना, खरं तर तो सचिन देखील खूप घाबरलेला होता. तेव्हा इथे सायली म्हणत असते हे सर्व काही तुम्ही आम्हाला आधी का नाही सांगितलं? तेव्हा इथे कल्पना म्हणते अगं अर्जुन आणि अश्विन आधी चिडतात, त्यामुळे खरं तर वाद नको म्हणून ह्या गोष्टी मी सांगितल्या नाही. पण खरं सांगू का सायली तुला, मला अस्मिताची खूप काळजी वाटते. तेव्हा इथे सायली म्हणत असते तुम्ही नका काळजी करू, आपण त्यांना वेळ द्यायचं असं ठरवलं आहे ना, मग तुम्ही कशाला काळजी करताय? खरं तर मला अस्मिताताईपेक्षा खरं तर या प्रियाची काळजी वाटते असं इथे म्हटल्याबरोबर खरं इकडनं आलेली असते ती म्हणजे प्रिया. आता इथे सायली म्हणत असतात तुम्ही खरंच तिला माफ केलंय का हो असंही ते म्हटल्याबरोबर कल्पना म्हणतेस नाही ग, म्हणजे तिला माफ करणार नाही, पण रोज रोज काय ग तेच भांडण, आणि या सगळ्यामुळे खरं तर अश्विन देखील दुरावला गेलाय, त्यामुळे म्हणलं बोलूया तिच्याशी जरा गोड गोड, काय हरकत आहे गोड बोलल्याने असंही ते कल्पनेने म्हटलेलं असतं. तेव्हाही ते सायली म्हणत असते अहो हळूहळू खरं तर तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवाल आणि परत ती पूर्वीसारखं वागले तर परत तुम्ही दुखावल्या जाल असंही ते सायलीने म्हटल्याबरोबर खरं धावतच इथं आलेली असते ती म्हणजे प्रिया. आता प्रिया आल्याबरोबर म्हणत असते सायली तू असं का करतेस ग, आईचं मन मोठे म्हणून मला त्यांनी माफ केलं, मी तुझ्या पुढं हात जोडते, प्लीज असं काही करू नकोस असंही ते प्रिया म्हणत असते. ते सायली म्हणत असते तू हात जोड नाही तर पाया पड, मात्र मला वेड्यात तू अजिबात काढू शकत नाही, सगळ्या जगाला वेड्यात काढशील पण माझ्यापुशी हे नाटकं अजिबात करू नको असंही ते सायली म्हटलेले. अगं का असं करतेस सांग बरं तू मला सायली, खरं तर मी चांगलं वागत आहे, मी बदलली आहे, हे फक्त मला सिद्ध करण्याची एक संधी हवी आहे. आता बघ ना पूर्ण आजी आई बाबा सगळ्यांनी मला एक संधी दिली, मग तुम्ही दोघे देखील मला एक संधी देऊन तरी पहा ना असंही ते प्रिया म्हणत असते. खरं तर हे कल्पनाला प्रियाचं बोलणं पटलेलं असतं. आता इथे प्रिया म्हणत असते मला माहिती आहे ग, मी आधी खूप पाप केलेत, पण आयुष्यभराची मला शिक्षा देणार का? अगं थोडी तरी माणुसकी ठेवू ना असंही ते प्रिया सायलीला म्हटलेले. तेव्हा इथे सायली म्हणत असते माणुसकी आणि तुला असंही ते म्हटल्याबरोबर कल्पना म्हणत असते अगं सायली आपण खरं तर उपकार म्हणून तरी तिच्यावर माणुसकी ठेवू शकतो ना असंही ते कल्पनाने म्हटलेलं असतं. आता सायलीला थोडा इथे राग आलेला असतो, खरं कसतरी वाटत असतं, मात्र विलाज नसतो. आता इथे कल्पना म्हणत असते अगं सायली जाऊ दे ना, आपण पण जगूया आणि तिला देखील जगून देऊ, ह्या सर्व दररोजच्या भांडणाचा खरं तर मला कंटाळा आला आहे असंही ते कल्पनाने म्हटल्याबरोबर इथे प्रिया म्हणत असते थँक्यू आई, आणि मला खात्री आहे की तू यापुढे देखील जाशील आणि एक दिवस नक्कीच म्हणशील की माझी आवडती सून तूच आहेस असंही ते तन्वीनी म्हटल्याबरोबर इथे कल्पना म्हणत असते इतक्या पुढे जाईल हे तर मला माहीत नाही, पण खरं सांगते तुला मी, आमचा विश्वासघात करू नको म्हणजे झालं. तेव्हा इथे खरं तर प्रिया म्हणत असते नाही अजिबात करणार नाही, मी तुझी शपथ घेते आई, मी असं अजिबात करणार नाही, मी सुभेदारांची लाडकी सून होऊनच दाखवणार असंही ते प्रियाने म्हटलेलं असतं. आता खरं तर सायलीला इथे राग आलेला असतो खूप हिच्या बोलण्याचा, मात्र ती काही करू शकत नसते. आता इथे खरं तर कल्पना म्हणत असते की प्रिया एक काम कर, पूर्ण आजीच्या रूममध्ये जा आणि बामची बॉटल घेऊन ये, माझं जरा डोकं दुखते असं म्हटल्याबरोबर प्रिया लगबगीने जाते आणि ती बामची बॉटल घेऊन आलेली असते. आल्याबरोबर कल्पनाच्या हातात ठेवते. तेव्हा कल्पना म्हणत असते की अगं हातात काय ठेवतेस, लावून दे की. तेव्हा इथे सायली म्हणत असते अहो मी लावून देते ना. तेव्हा इथे कल्पना म्हणते नाही नाही तन्वी लावून देईन की असं म्हटल्याबरोबर तन्वी घेते आणि ती बामची बाटल आता तिच्या डोक्याला लावते आणि तिचं डोकं जरा चेपून देते. आता इथे कल्पना म्हणत असते खरंच तुझ्या हातात जादू ग, छान वाटते मला असं इथे कल्पना म्हटल्याबरोबर खरं इथे सायली विचारच करत असते ह्या तन्वीने नेमकं घरच्या
त्याच्यावर काय भुरळ पाडली काय माहिती. आता खरं तर इथे प्रिया देखील विचार करते. तिथं सायलीला बसवले शांतपणे आणि ह्या कल्पीने मला काम लावले असं ती विचारच करत असते. आता तितक्यातच खरं इथे फोन आलेला असतं, त्यामुळे तिचं लक्ष तिकडे जाते. आता ती म्हणते की तुम्हाला बरं वाटतंय ना आता. खरं तर मला माझ्या एका मैत्रिणीला भेटायला जायचं आहे असं इथे प्रियाने म्हटलेलं असतं. तेव्हा इथे कल्पना म्हणते, हो गं तुझ्या हातात खरंच जादू आहे, मला बरं वाटतंय गं, तू चिपून दिल्यामुळे खरंच थँक्यू असं इथे कल्पना म्हटलेली असते. आता इथे खरं तर प्रिया लगबगने तिच्या रूममध्ये जाते आणि पर्स घेऊन येते आणि आता खरं तर घराच्या बाहेर गेलेली असते. तेव्हा खरं तर सायली इथे विचार करते, हिला ह्यावेळी कोणतं काम आलं असेल आणि ही जी कोणती मैत्रीण असेल हिच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे असं म्हणून खरं तर आता इथे सायली तिच्या मागे जाणार असते. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहायला अजिबातच विसरू नका. आता इथे पुढील भागात आपण पाहत असतो की ही प्रिया पैसे घेऊन गेलेली असते, ती म्हणजे सदा आणि मैनाच्या घरी. आता घरी गेल्यानंतर हे सगळं काही ते सायलीने पाहितलेलं असतं. त्यावेळी खरं सायलीने लगेच आता फोन केलेला असतो, तो म्हणजे अर्जुनला. आणि अर्जुनला म्हणत असते की मी प्रियाचा पाठलाग करत कुठं आले तुम्हाला माहिती आहे का. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, कुठे गेलीस नेमकं तू. तेव्हा इथे खरं तर सायली म्हणत असते की मैना आणि सदाच्या घरी. आता हे ऐकल्याबरोबर खरं अर्जुन म्हणतो की जा आणि त्यांना जाऊन भेट. असे इथे म्हटल्याबरोबर सायली आता खरं तर त्या मैना आणि सदाच्या घरी दरवाजा उघडून गेलेले असते आणि गेल्याबरोबर खरं ते दोघेही ते फार घाबरलेले असतात सायलीला पाहून. तेव्हा इथे सायली म्हणत असते, तुमचा आणि प्रियाचा काय संबंध आहे असं इथे खरं तर सायलीने विचारलेलं असतं. आता ते पुढे काय उत्तर देतात, आता इथे प्रियाचं सत्य नेमकं कोणतं आहे ते ह्यांच्या पुढे येणार आहे हे देखील आपल्याला पाहायलाच मिळेल. त्यामुळे पुढील भाग पाहायला खरं अजिबातच विसरू नका. आणि अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.